नमस्कार, मी अमोल वाघमारे। आज आपण आलेलो आहोत मोशी पुणे येथे। तर आपण आपल्या समर सक्सेसच्या एका वंडर प्रोडक्ट्सनी आलेला रिझल्ट पाहणार आहोत। तर आपण ह्या काकांना मुतखड्यावर आलेला रिझल्ट पाहणार आहोत। तर आपण त्यांच्या तोंडून ऐकूया की त्यांना किती दिवसापासून मुतखड्याचा आजार होता आणि आपल्या प्रोडक्ट्स खाल्ल्यापासून त्यांना किती दिवसात बरं वाटलं आणि किती दिवसातून फरक चालू झाला आणि आताची सध्याची त्यांची अवस्था काय आहे ते त्यांच्या तोंडून ऐकूया आपण। काका, तुमचं नाव सांगा। राजेश माणिक बल्ला। बरं, तुम्हाला हा मुतखड्याचा आजार किती दिवसापासून होता? 9 वर्षापासून होता। 9 वर्षापासून होता। बरं, मग तुम्ही त्याच्या अगोदर कुठे कुठे दाखवलं होतं? परळी वैजनाथ, आंबेजोगाई, नासेवत, पुणे दिवाळ पाटील। मग तुम्हाला तिथे एवढा रिझल्ट म्हणजे जाणवलं होता का? नाही एवढं पुन्हा मग मोशी गावात ऍडमिट झालो। त्याच्यानंतर मग औषध हे घेतलं। मग हे तुम्हाला औषध कोणी सजेस्ट केलं होतं? मेघराज शिंदे। हे पहा मित्रांनो, यांचे मेवणे मेघराज शिंदे आहेत। त्यांनी आपलं औषध त्यांना सजेस्ट केलं होतं। इतक्या दिवसापासून त्यांना आजार होता। तर आपलं औषध घेण्या अगोदर त्यांना जो 9 वर्षापासून त्रास होता त्यांनी खूप ठिकाणी दाखवलं असं त्यांनी सांगितलं। हे मूळचे मिरवट मांडवा परळी तालुका जिल्हा बीड येथील आहेत। तर त्यांनी तिकडे गावाकडे पण दाखवले होते खूप ठिकाणी आणि पुण्यामध्ये डॉक्टर आपलं DY पाटील खूप नामांकित हॉस्पिटलला त्यांनी 9 वर्षापासून असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी दाखवलं होतं। तरी म्हणावा असा कुठेही फरक आला नव्हता आणि शेवटला त्यांना 1 महिन्यापूर्वी मोशी गावामध्येच कंटिन्यू 1 आठवडाभर ऍडमिट करावं लागलं होतं। तर मेघराज शिंदे सरांच्या माध्यमातून यांना याचेच मेवणे आहेत, त्यांना आपली माहिती पुरवली होती। तर आपलं ज्यावेळेस त्यांनी किडनी स्टोनचं औषध घेतलं होतं त्यावेळेस तुम्हाला हे घेतल्यापासून किती दिवसात रिझल्ट जाणवलं? 8 दिवसात जाणवलं। 8 दिवसात त्यांना आपलं हे औषध घेतल्यापासून रिझल्ट जाणवला आणि खडे किती दिवसात पडले? 8 दिवसात। हे पहा मित्रांनो, तुम्हाला खडे दाखवायला सुद्धा यांनी ठेवलेले आहेत। त्यांचे 4 खडे पडलेले आहेत, ते दाखवा जवळ। हे पहा मित्रांनो, हे आहेत खडे त्यांचे आपल्या औषध घेतल्यापासून 10 ते 15 दिवसामध्ये पूर्णतः पडलेले आहेत आणि त्यांना जो आजार होता तो पूर्ण बरा झालेला आहे। तर मित्रांनो, तर तुम्हाला हे असेल किंवा तुमच्या आजूबाजूला परिसरात कोणाला असतील, नातेवाईकात असतील, तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। धन्यवाद। जय